मुंबई आणि ठाण्यातल्या पदाधिकाऱ्यांची शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये बैठक पार पडली। या बैठकीमध्ये कार्यकर्त्यांनी मनसेला विरोध दर्शवलाय। मनसेसोबत आल्यास राज ठाकरे यांच्या सातत्याने बदलणाऱ्या भूमिकेमुळे फटका बसू शकतो अशी भावना पक्षातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी शरद पवारांकडे बोलून दाखवली। पक्षाला मिळणाऱ्या उत्तर भारतीय आणि मुस्लिम मतांवर परिणाम होऊ शकतो। तसंच राज ठाकरे कधी भाजपच्या बाजूने तर कधी भाजप विरोधी भूमिका घेत असतात, त्यामुळे मतदारांसमोर जाताना अडचणी निर्माण होत असल्याची कार्यकर्त्यांची भावना आहे। निवडणूक आयोगाच्या विरोधात 1 तारखेला मुंबईमध्ये महामोर्चा आयोजित करण्यात आलाय। त्याच्या जनजागृतीसाठी मनसेतर्फे वाशीमध्ये पत्रक वाटप करण्यात येत आहे। वाशी रेल्वे स्थानकाबाहेर मनसे प्रवक्ते गजानन काळे स्वतः पत्रक वाटपासाठी उतरल्याचं चित्र आहे। आपल्याबरोबर मनसेचे प्रवक्ते गजानन काळे, आपण त्यांच्याशी बोलूया। सर, काय म्हणाल, जनजागृती तुम्ही करता इकडे पत्रक वाटून? नाही, लोकसभा निवडणुकीच्या नंतर आपण बघितलं लाखोंच्या संख्येने मतदार त्या मतदार यादीत वाढले। म्हणजे आपण विधानसभेला दुपारी 4च्या नंतर 61 लाख मतदारांनी पुढच्या तास दीड तासामध्ये मतदान केल्याचं स्वतः निवडणूक आयोग सांगतोय। आणि पहिल्यांदा इतका घोळ मतदार यादीत करून ठेवलेला आहे। धड पत्ते नीट भेटत नाहीये, बोगस मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे, मृत मतदार अजूनही मतदार यादीमध्ये। म्हणजे काल तर आम्ही एवढा घोळ दाखवून दिला निवडणूक आयोगाला की घरचा पत्ता काय तर सुलभ शौचालय हे निवडणूक आयोगाचं 8वं आश्चर्य आहे। आणि या संदर्भातच मनसे आणि महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्ष, विरोधी पक्ष, निवडणूक आयोग जोपर्यंत याचं शुद्धीकरण करत नाही, मतदार यादींचं, मतदार याद्या स्वच्छ करत नाही, तोपर्यंत निवडणुका घेऊ नका आणि मतदार याद्या स्वच्छ करा, त्याची विशेष तपासणी मोहीम राबवा। जसं इतर 10-12 राज्यांमध्ये SIR डिक्लेअर केल्या निवडणूक आयोगाने, म्हणून 1 तारखेला निवडणूक आयोगावर मोर्चा आहे आणि त्या मोर्चाची जनजागृती करायला, खऱ्या मतदारांपर्यंत त्या मोर्चाचा निरोप पोचवायला आज वाशी स्टेशनला आम्ही जमलोय। मोर्चा सत्याचा मोर्चा, खऱ्या मतदारांचा, खोट्या मतदारांचा नाही। 1 नोव्हेंबरला फॅशन स्ट्रीटला दुपारी 1 वाजता याची जनजागृती करायला आज आम्ही जमलोय। लोकांचा उत्तम प्रतिसाद आहे, लोक स्वतः पत्रकं, पॅम्पलेट्स घेऊन जात आहेत आणि मोठ्या संख्येने पहिल्यांदा या देशातला निवडणूक आयोगावरचा पहिला मोर्चा हा घवघवीत होईल, हे मात्र नक्की। विनायक पटेल, ABP माझा, नवी मुंबई। हिवाळी अधिवेशनासाठी नागपूर